नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे ऑल इंडिया प्रॉपर्टी चॅनलमध्ये। आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत पुण्यापासून अवघ्या 140 किलोमीटर अंतरावर भोर तालुक्याजवळ एक सुंदर 5 एकर शेती आणि त्यामध्ये बांधलेलं आकर्षक फार्म हाऊस। नैसर्गिकच्या वातावरणामध्ये बसलेले हे मालमत्ता शांत, स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त वातावरणात आहे। शहराच्या धगधुकीपासून दूर स्वतःचे फार्म हाऊस असावे, असं वीकेंडला कुटुंबासोबत वेळ घालावा किंवा भविष्यासाठी सुरक्षित गुंतवणूक करावी अशी इच्छा सर्वजणाची असते। ही प्रॉपर्टी नक्की पाहण्यासाठी आहे। या 5 एकर शेतीमध्ये सुपीक काळी माती आहे। विविध प्रकारची पिके, फळबाग किंवा सेंद्रिय शेती करण्यासाठी ही जमीन अतिशय योग्य आहे। शेतामध्ये पाण्याची चांगली व्यवस्था असून बोरवेल आणि विहीर उपलब्ध आहे। वर्षभर शेती करण्याची सोय इथे ऑलरेडी आहे। पाण्याचं काहीच अडचण इथे नाही। शेतामध्ये सुंदर फार्म हाऊस बांधलेला आहे। कुटुंबासोबत राहण्यासाठी, वीकेंड होम म्हणून किंवा फार्म स्टे व्यवसायासाठी याचा उत्तम उपयोग होऊ शकतो। परिसर हिरवागार, झाडे, मोकळी हवा आणि डोंगराचं दृश्य असणाऱ्या ह्या मालमत्तेचं आकर्षण वाढलेलं आहे। मालमत्तेला चांगला रस्ता उपलब्ध असून 4 चाकी वाहन सहज फार्म हाऊस पर्यंत पोहोचता येऊ शकते। वीज जोडणी उपलब्ध आहे। जवळपास गाव असल्यामुळे दैनिक गरजेची सर्व सुविधा सहज मिळतात। जर तुम्ही भविष्यात शेती संबंधित पर्यटन, रेस्टॉरंट, फार्म हाऊस स्टे किंवा नैसर्गिक जीवनशैलीचा अनुभव देणारा व्यवसाय सुरू करू शकता विचार करत असाल तर ही मालमत्ता तुमच्यासाठी अत्यंत योग्य आहे। कोणतीही जमीन खरेदी करण्यापूर्वी 7/12 फेरफार, मालकी हक्क आणि इतर सर्व कागदपत्रांचे स्वतः पडताळणी घेणे आवश्यक आहे। 10-12 लाख रुपयामध्ये जर शेती मिळत असेल तर कोण घेणार नाही? होय, आजची जी प्रॉपर्टी तुम्ही बघितली आहे व्हिडिओच्या सुरुवातीला, ही प्रॉपर्टी त्या बजेटमध्येच बसणारी प्रॉपर्टी आहे। ज्या लोकांचं बजेट कमी आहे आणि त्यांना प्रॉपर्टी खरेदी करायची आहे, ते पण त्यांच्या बजेटनुसार, तर ही आजची प्रॉपर्टी स्पेशल अशा लोकांकरता की त्यांचं खूपच कमी बजेट आहे। कोण म्हणतं की कमी बजेटमध्ये शेती मिळत नाही? मिळतं, पण एरिया आउटसाईडचा असू शकते, जंगल टाईपचा असू शकते किंवा खूप दूरचा असू शकते, पण मिळत नाही असं नाही। जे फोटो तुम्ही आता पाहिलेले आहे, जे फोटो मी तुम्हाला टाकलेले आहेत, ती प्रॉपर्टी तुमच्या बजेटमध्ये बसणार आहे। प्रत्येकाच्या बजेटमध्ये बसेल अशी प्रॉपर्टी आहे आणि ही प्रॉपर्टीचा एरिया मीडियमच आहे, जास्त काही नाहीये, तरी सुद्धा प्रत्येक जण ही प्रॉपर्टी घेऊ इच्छितो हिला पाहून, असं वाटतं मला। कारण तुम्ही फोटो पाहिलेले आहेत, त्या फोटोमध्ये तुम्हाला या प्रॉपर्टीमध्ये काय काय अवेलेबल आहे ते आता मी तुम्हाला सांगते। पहिलं, ह्यामध्ये शेतापर्यंत पूर्ण कच्चा रस्ता अवेलेबल आहे। शेतामध्ये तुमची जाताना 4 चाकी वाहन आरामात पोहोचू शकते। दुसरा, याच्यामध्ये लाईट पोल अवेलेबल आहे, त्यामुळे तुम्हाला लाईटीचा प्रॉब्लेम बिलकुलच येणार नाही। तिसरा, इथे एक विहीर आणि एक बोरवेल पहिल्यापासूनच टाकलेली आहे, त्यामुळे ती पण अडचण तुम्हाला येणार नाही। पाण्याचा देखील सोर्स चांगला आहे। आजूबाजूला सगळा डोंगर परिसर, डोंगराची ही लाल मातीची थोडासा ह्या प्रॉपर्टीमध्ये मुरुम आहे। मातीमध्ये थोडा मुरुम आहे, तरी पण इथे चांगल्या प्रकारचं पीक घेतलं जातं। सध्या याच्यातून चांगल्या प्रकारचं पीक काढलेले गेलेलं आहे। आणि चौथा मित्रांनो, ही प्रॉपर्टी वर्ग 2 ची आहे। वर्ग 2 ची प्रॉपर्टी असल्यामुळे हिची प्राइस कमी आहे। जर तुमच्यामधून कोणी वर्ग 2 ची प्रॉपर्टी घेण्याची इच्छा करत असेल, म्हणजे त्यांची इच्छा असेल, कमी बजेटमध्ये बसणारी प्रॉपर्टी आहे, याची प्राइस तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा, मी तुम्हाला याची प्राइस सांगेल। आणि कोणाला घ्यायचा असेल तर आम्हाला तुमचा नंबर शेअर करूया, त्यावर आम्ही तुम्हाला कॉल करून ह्या प्रॉपर्टीसाठी साईड विजिट बुक करूया। तर मित्रांनो, भेटूया एक नवीन कमी भावाच्या प्रॉपर्टी सोबत, तोपर्यंत नमस्कार।